सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या 4.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवादी प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण हे आपल्याला समजावून सांगत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज पुढे अध्याय समजावून सांगताना म्हणाले की सर्व दृष्टीने रोगांनी पराधीन असूनही एकदा वैश्याला पाहून तो पत्नीला म्हणाला की धर्मज्ञ ही माझे चित्त हरण करीत आहे. अशक्त असलेला मला तिच्याकडे ने, नाहीतर मी मरीन व माझा काम विपरीत होईल. ब्रह्मदेवी त्याला सोडवण्यात असमर्थ आहे. ते ऐकून ती कुलीन पतिव्रता धीट होऊन वेश्येला देण्यासाठी भरपूर उधार घेऊन पतीला खांद्यावर घेऊन रात्री निघाली. त्याच वेळी मांडव्य ऋषी विजेच्या प्रकाशाचा हा चोर आहे असे समजून राजाकडून सुळावर चढवला गेला होता. त्याला अज्ञानाने कौशिकाच्या पायांना धक्का लागला व तो दुःखी होऊन म्हणाला की ज्याने मला दुःख दिले आहे तो सूर्योदयापूर्वी मृत्यू पावेल. ते ऐकून ती पतिव्रता खिन्न झाली व सूर्योदय होणार नाही असा शाप देऊन स्वतःच्या पतीचे काम पूर्ण करून घरी परतली. तिच्या शापामुळे सूर्योदय झाला नाही व तिन्ही लोक त्रस्त झाले. सूर्य नष्ट झाल्यामुळे काल व्यवस्था राहिली नाही. अंधाराने जग व्यापले. देव म्हणाले सृष्टीने आम्ही मानवावर अनुग्रह वृष्टीने आम्ही मानवावर अनुग्रह करतो. मानव यज्ञाने आमच्यावर अनुग्रह करतात. आदरणीय बाबा म्हणाले की म्हणून गीतेत म्हटले आहे की यज्ञात भवती पर्जन्या. पुढे ते सांगतात की जे लोक आम्ही दिलेल्या वस्तूचे यजन यागाने करीत नाही त्यांना अतिवृष्टी आदींनी त्रास होतो. कालज्ञान नसल्यामुळे या लोकांचा काहीच अपराध नाही असा विचार करून देव ब्रह्मदेवाला शरण गेले आणि त्याला निवेदन करते झाले. क्षणभर ध्यान करून ब्रह्मा त्यांना म्हणाला पतिव्रतेच्या शापाने सूर्य भयाला आहे तरी यावर उपाय केला जाईल व म्हणाले की तपस्वींनी अत्रीची पत्नी अनुसूया प्रसन्न केली असता तीच तुमचे कार्य सिद्धीला नेईल. व अशा रीतीने सर्व देव अत्री आणि अनुसूयेला भेटायला गेले व त्यांच्याकडून सत्कार झालेले ते देव कौशिकाच्या घरी गेले व पुढे अनुसूया तिला म्हणाली की देवापेक्षाही तुझा भरता तुला अधिक आहे का की त्याच्यासाठी म्हणून तू हा शाप दिला आहेस. पुढच्या काही श्लोकांमधून अनुसूया तिला समजावते. हे फार सुंदररित्या महाराजांनी सांगितलं आहे. हे सर्व ऐकून आनंदित झालेली तीही म्हणाली ही साध्वी अनुसूये तू माझी श्रद्धा वाढवली आहेस. देवांसह तुझे श्रेष्ठ दर्शन मला झाले आहे. धन्य झालेली मी तुझ्यासाठी काय करू. ती अनुसूया म्हणाली की देव तिन्ही लोकांच्या सुखासाठी पूर्वीप्रमाणे दिवस रात्रीच्या व्यवस्थेची मागणी करीत आहेत. त्यासाठीच मी आलेली आहे. तरी तू प्रसन्न हो आणि धैर्याने सूर्याचे आवाहन कर. ती म्हणाली की मांडव्याच्या शापामुळे सूर्योदयाच्या वेळी माझा पती मरण पावेल म्हणून मी कसे आवाहन करू. अनुसूया म्हणाली की तुझ्या पतीला मी जिवंत करीन. त्यावर ती म्हणाली ठीक आहे व असे म्हणून त्या पतिव्रतेने सूर्याला आवाहन केले. तेव्हा तेजरूप केस असलेला सूर्य उगवला. पतिव्रतेच्या आवाहनाने उदित झालेला सूर्य भीतीने 600 घटकांपर्यंत कौशिकाच्या प्राणाबरोबर अंधाराचा नाश तो करता झाला. सूर्याला पाहून ती आनंदित झाली पण पती नष्ट झाल्याने ती खिन्न झाली. तेव्हा अनुसूया तिला म्हणाले की तू शोक करू नकोस. माझा तप प्रभाव पहा. तो म्हणाली की काया वाचा मनाने स्वधर्मानुसार पतिदेवाची सेवा केली असेल तर पुण्याच्या अंशाने स्त्री आजार असलेला हा पुन्हा 100 वर्ष जगो व कुठेतरी गेलेले याचे मन पुन्हा त्याच्या जागी प्रवर्तित हो अशी तिने प्रार्थना केली. अनुसूया असे म्हणाली असता तो मेलेला झोपेतून उठल्याप्रमाणे निरोगी बुद्धिवान देवाप्रमाणे येऊन उठला व ब्रह्मदेव व इतर देव फार संतुष्ट झाले व म्हणाले की हे कल्याणी आमचे तू फार मोठे काम केले आहे. हे अनुसूये अभिष्ट असा वर तू माग. ती म्हणाली की ऐहिक आणि पारलौकिक क्लेश मुक्तीसाठी पतियोग असावा. 3 गुणांचा अधीश परमेश्वर आम्हा देवांना
आम्हा दोघांना पुत्र हो अशी माझी इच्छा आहे, याशिवाय दुसऱ्या वरांचा मला काय उपयोग आहे. असे हो असा वर देऊन देव जसे आले तसे निघाले. कौशिकाच्या पत्नीने अनुमोदन दिलेली अनुसूया स्वतःच्या आश्रमात परत गेली. आदरणीय महाराज म्हणाले की मांडवी ऋषीच्या शापाने गत प्राण झालेला कौशिक अनुसूयेच्या वरामुळे पुन्हा जिवंत झाला व देवांनी अनुसूयेवर संतुष्ट होऊन तिला वर दिला व तिने 3 गुणांचा आदेश म्हणजे परमेश्वर म्हणजे दत्त आम्हाला पुत्र हवा अशी मनीषा प्रकट केली. असा हा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा दाम्पत्याच्या पोटी जन्माला यावा याची अभिनव अशी कथा महाराजांनी इथे प्रस्तुत केली आहे. पुढे दत्ता जन्माची व अनुसूयेची कथा पुढच्या पुष्पात आपण बघणार आहोत. असे सांगून अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनी तस्य स्मरण मात्रेण सर्व पापे प्रमुच्यते अशी प्रार्थना करून आदरणीय महाराजांनी आपल्या प्रबोधनाला सद्विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजचं प्रबोधन सुरू करावं. नमस्कार. अनुसूया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. एवं स्थिरति तां प्रोक्त्वा जग्मुर्देवा यथागतं स्वाश्रमं चान अनुसूया अपि कौशिकस्त्य अनुमोदिता. म्हणजे अशा पद्धतीने जो मागल्या पुष्पात आपण कौशिक या वर्णाचा कथाभाग तो ऐकला, त्या कौशिकाच्या पत्नीनं अनुमोदन देऊन म्हणजे एक प्रकार तिचा निरोप घेऊन अनुसूया देवांचा वर मिळवून आपल्या आश्रमाला परत गेली. पुढे महाराज असं सांगतात, तत्काले सुचारवंगित ऋतुस्नाता मनिंदितां स्वजायां सुदती स्वंगी लोभनीयतामाकृतिं ब्रह्मपुत्रो द्वितीयो अत्रि महर्षि भगवान प्रभुः सकामो मनसा भेजे ध्यात्वा जातत्रधीश्वराः. म्हणजे नंतर योग्य वेळी ऋतुस्नात झालेली अशी ती अतिसुंदर निष्पाप उत्तम दंतपंक्ती असलेल्या उत्तम शरीर आरोग्य असलेली रमणी अशा स्वतःच्या पत्नीला पाहून ब्रह्मदेवाचे पुत्र भगवान अत्रीनं सकाम होऊन अजात त्रधीश्वर अशा परमेश्वराचं मनापासून ध्यान केलं आणि मग त्या पद्धतीने जणू काही परमेश्वराचं ध्यान करून मग त्यांचा तो संबंध झाला. मग वायुत्थम रज उद्रिक्तम तेजो वैकारिकम द्युमत ब्रह्माधिष्ठित माधत्त चंद्रा कांक्षो यतो भवत. म्हणजे वायूपासून उठलेले कामविकारापासून उत्पन्न झालेले रजोगुण अशा अनुसूयेचे शुक्र ब्रह्मदेवाने अधिष्ठित झाल्याने विशेष कांतिमान झाले. त्यापासून ब्रह्मदेवाचा अंश म्हणजे चंद्र उत्पन्न झाला. मग सत्वरिक्तम च स्वाभिन्नम त्रिदिशाधिष्ठित महा यतोभूत ब्राह्मण श्रेष्ठा श्री दत्तो भगवान स्वयं. म्हणजे परमेश्वराचं अधिष्ठान असलेले आणि सात्विकतेने जो ओतप्रोत आहे भरलेला असा त्याच्याहून अभिन्न असलेलं तेज अधिष्ठित झाल्यामुळे त्यापासून
म्हणजे भगवान विष्णू पासून ब्राह्मण श्रेष्ठ स्वयं असा भगवान दत्तात्रय हा उत्पन्न झाला. तथैव तम उद्रिक्तम रुद्राधिष्ठित मग अंशतः वरप्रभावाधृतेयं शुशुभे नितराम सती. त्याप्रमाणे अंशतः रुद्रानं अधिष्ठित झालेले तमोमय तेज जणू काही वररूपाने धारण करून ती सती अनुसूया अतिशय शोभून दिसू लागली. आणि यथाकालं कृता सर्वे संस्कारां अत्रिणा क्रमान ततस्त्रदिशो अवतरत तद्गर्भत्रय रूपतः. म्हणजे अशा पद्धतीने 3 देवांचा जणू सत्व रज तमात्मक असा जणू काही एक तेज अंश तिच्यामध्ये प्रवेश करून त्यानंतर यथायोग्य जेव्हा तिला पुत्र उत्पन्न झाले तेव्हा अथर्व ऋषींनी त्यांचे सगळ्यांचे संस्कार केले आणि त्यानंतर त्रिगुणात्मक परमात्मा 3 गर्भांच्या रूपानं अवतरित झाला. मग दत्तावतार काले तू सुयोगे मुदितं जगत त्रिशत्वं दर्शयित्वा प्राक स्मृते बालोद्भवस्तुतः. म्हणजे दत्तात्रयाच्या या अवतारकाली महाराज असं म्हणतात जणू काही सर्व विश्व आनंदित झाले. तू सुयोगे मुदितं जगत, समग्र विश्वाला आनंद झाला. आणि पूर्वीच्या त्यांच्या एका दिलेल्या वराच्या आशीर्वादाचं स्मरण देण्यासाठी म्हणून एका रूपानं त्रिशत्व दाखवून म्हणजे एक त्यांना त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असं एकच स्वरूपात दर्शन देऊन त्या दोघांनी स्तुती केल्यावरती मग तो जो ईश्वर होता तो बालक झाला. आणि बालक म्हणजे कसे तर 3 बालक या स्वरूपात ते प्रत्यक्ष अवतरित झाले. मग चक्रे जात कर्मात्री विविधीनाम नामकर्मंच चंद्रो दत्तश्च दुर्वासाः सतीस्तन्य पपूर्मुदाः. म्हणजे मग अथर्व ऋषींनी जात कर्म आणि क्रमाने त्यांचं नामकरण केलं आणि मग त्यांना चंद्र दत्तात्रय आणि दुर्वास असे त्यांचं नामकरण झाल्यानंतर हे 3 जणू काही अनुसूया मातेचे दुग्धपान करते झाले. चंद्रोगात्स संस्कृतः स्वर्गमोक्षधीशो वयधिकृत दुर्वासाश्चोद्भतो उत्तभ्याः स्वैरम रुद्रोस सदर्दना. जे संस्कार झालेला औषधी राज चंद्र जणू काही औषधींचा राजा भिषग्वर्य असा जो राजा चंद्र हा वंशवृद्धी करण्यासाठी हा चंद्रमंडळात निघून गेला आणि भयंकर अशा दुष्टांचं शासन करणारा रुद्राचा अंश शिवाचा अंश उद्धट असा दुर्वास हा स्वच्छंदपणे हिंडण्यासाठी निघून गेला. हा हिंडत राहील. पुढे आप्तकामोपि भगवान श्री दत्तो योगमायया बालानुसार्य क्रियोपि बालोक्ते मुग्धते चेष्टिते. म्हणजे भगवान दत्तात्रय जे आहेत हे पूर्ण काम असूनही आप्त कामो अपि त्यांना कुठलीच मनाची इच्छा नाही आहे. ते पूर्ण काम आहे पण तरी सुद्धा दत्तो योगमायेने अक्रिय होऊन असूनही बालवचनाने मुग्धासारख्या बालानुसार्य क्रियो अपि लहान मुलासारख्या क्रीडा करत बालानुसारी क्रीडा करीत
ते मुग्धते चेष्टिते, म्हणजे कुठेतरी अतर्क्य अशा लीलांनी पीडा करत असत. क्वाप्यतर्क्य सुलीलाभिः क्वापि धाष्टेश्च चंक्रमे दर्शयन् भक्त्यवशतां संतोषम पितरो स्थिता. म्हणजे कुठे धाडसी धावण्याची क्रीडा करायची, तर कधी भक्तांच्या अधीनता प्रकट करीत वडिलांना संतुष्ट करीत हा दत्तात्रय हा मुलींच्या अत्रि अनुसूया यांच्या जवळच राहिला. मग शिष्टपो दुष्ट हा मान्यो योग मार्ग प्रवर्तका इति श्रुत्वा मुनिगणा योगाभ्यासार्थ माययो. शिष्टपो दुष्ट हा सज्जनांचा रक्षक आणि दुष्ट रक्षक, सर्व मान्य आणि योग मार्गाचा प्रवर्तक असा जो भगवान दत्तात्रय असे साध्य देवांकडून ऐकून मुनिगण योगाभ्यासासाठी या भगवान दत्तात्रयाकडे आले. मग जले गाधे विशस्तास्तु सर्वज्ञो अपि परीक्षितुं शताब्दं तत्रिकेऽप्यस्थुस्तन्मोहायापि योगिराट स्वाश्रया परशक्तिंस धृत्वा मूर्ति मद उद्गताः गायन्ति साधु वाद्यानि वादयन्ति निजांगगाम् पीनश्रूणि कुचां तन्वी मनगा मध्यमांसयुक तेजीयसा न दोषो वित्पुक्त्वा केचन स्थिताः ततो ज्ञात्वा अमलां अष्टांश्चक्रे नो अनुग्रहमुत्तमं प्रभुर्येनार्जुनामुख योगर्धि नो भई ययो. म्हणजे जणू काही सर्वज्ञ असूनही हे काही मुनिगण तिथे आले ते साध्य देवांकडून दत्तात्रयाची कीर्ती श्रवण करून त्याच्याकडून योग अभ्यास शिकण्यासाठी, म्हणून जणू काही या मुनिगणांची परीक्षा घेण्यासाठी तो दत्तात्रय जणू काही जले अगाधे त्रिशसास्तू, तो अथांग अशा जलात पाण्यात शिरला. त्यामुळे काही जण जे होते ते 100 वर्षपर्यंत तिथे त्यांची वाटपात थांबले. शताब्दम तत्रेकेप्यो संमोहायापी योगिराज. त्या योगीराजाने मग त्यांच्या मनात मोह निर्माण करण्यासाठी जणू काही एक उत्तम गाणारी आणि स्वतःच्या मांडीवर बसून वाद्य वाजवणारी गायंती साधू वाद्याने वादयंती निजांगमा म्हणून अशी एक सुंदर स्त्री, तन्वी मनघा मध्यमा शुक आणि निर्दोष सुंदर, स्वतःचा आधार घेतलेली पराशक्ती जणू काही मूळ, तिच्यासह मध्यमासांना युक्त असा तो वर आला त्या जगातून. मध्यमांस युग. तेव्हा त्या योगी लोकांनी असं म्हटलं की तेजस्वी लोकांना दोष नसतो, हा स्वतः इतका तेजस्वी योगी आहे की हे सगळं जे वरवरच आहे त्याला तो दोष नाही आहे, असं बोलून काही लोक निघून गेले, काही लोक थांबले. अरे ही तर या भगवान दत्तात्रयाने दाखवलेली योग माया आहे. तो स्वतः इतका शुद्ध आहे, इतका तेजस्वी आहे की त्याच्या समोर हे सगळं त्याला पाप वगैरे शुद्ध नाहीच आहे, अशुद्धी त्याच्या ठिकाणी. मग त्यावेळी शिल्लक राहिलेल्या लोकांना निर्दोष असून जाणून ज्ञात्वा अमलाम शिष्ट चक्रे दुग्रहम उत्तमम, त्यांच्यावर प्रभू दत्तात्रयाने उत्तम असा अनुग्रह म्हणजे कृपा केली.
आणि असा या भगवान जो दत्तात्रय त्याचा अनुग्रह, ज्यामुळे अर्जुन प्रमुख ऐहिक व पारलौकिक योग सिद्धी मिळवते झाले. प्रभुर्ये ना अर्जुन मुखा योग दीश भूमई ययो. या ठिकाणी भगवान दत्तात्रयाचं असं मायावी स्त्रीला बरोबर घेऊन माणसमध्य वगैरे असं जरी हातात असलेलं वर्णन भगवान दत्तात्रयांचं महाराजांनी केलं आहे. कारण तांत्रिक जे आगम वगैरे ग्रंथ आहे त्या तंत्र ग्रंथात भगवान दत्तात्रयाचं तंत्रमार्गी मंडळी अशा पद्धतीने चित्र त्यांचं दाखवतात. दत्तात्रय तंत्र वगैरे जे काही आगम तंत्र आहे त्याच्यामध्ये भगवान दत्तात्रयांचं या स्वरूपाचं ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे की भगवान दत्तात्रयांवर अशी ही योगमाया असते. म्हणून या ठिकाणी त्या ग्रंथांच्या आधाराने महाराजांनी वर्णन केलं. पण याच्यावर महाराज सुद्धा भाष्य असं करतात, ते असं म्हणतात की असं जरी प्रत्यक्ष काही लोकांना चित्र दिसत असलं जे त्या मुनी लोकांनी पाहिलं, पण साहसम यद्यपीशस्य स्वैरम धर्म व्यतिक्रमा तेजयस्त्वा अन्न दोषोग्नेरिव सर्वभुजो विभो. जरी परमेश्वराचं अशा पद्धतीचं स्वैर, धाडस आणि धर्म व्यतिक्रम असं दर्शवणारं हे चित्र असेल तरी जणू काही अग्नी हा सर्व भक्षक, सगळं अशुद्धी शुद्ध करणारा असतो. अग्नी शुद्ध समजतात, त्याच्याकडे काही अशुद्ध अग्नी राहतच नाही. त्याप्रमाणे सर्व भक्षक अग्नीप्रमाणे व्यापक असलेल्या या परमेश्वराला तो अत्यंत तेजस्वी असल्यामुळे हा अशा प्रकारचं त्याचं जे काही आचार आहे, दिसत आहे, दृश्य आहे, याची कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. पुढे महाराज असं म्हणतात, मूढो निश्चरनश्चेतम दीनेशम यथा विषम धर्माद्यस्पृग्वायुव स्त्रीगुण्यस्त्रीती विरुद्धगाः. म्हणजे एखादा व्यक्ती जर असमर्थ असलेला, तो जर मूर्ख असेल, जर अशा पद्धतीने वागला तर तो नष्ट होईल. किंवा भगवान ईश्वराशिवाय विष पिणारा हा नष्ट होतो. पण भगवान शिवाने विषप्राशन केलं कारण ते ईश्वर आहे. किंवा वायूचा जसा कुठल्याही धर्माधर्माशी संबंध नाही, वायू हा मुक्तच आहे, त्याप्रमाणे वायूप्रमाणे धर्माधर्माचा संबंध नसलेला वेद मार्गाच्या पलीकडे असणारा, असं म्हणतात की अतिवर्णाश्रमी योगी अति अवधूतस उच्चते. आपली जे वर्णाश्रमाचे जे काही आचरण असेल त्याच्या पलीकडे असलेला, म्हणून वेद मार्गाच्या पलीकडे असलेला, अतीत असलेला आणि निस्त्रैगुण्या श्रुतीमूर्धका, त्रैगुण्याची बाधा नसलेला तो जो मुक्त आहे, त्या मुक्ताला अशा प्रकारच्या चित्रांनी, अशा प्रकारच्या दर्शनाने तो जे काही करतो दिव्यात, त्यांनी कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. हे भगवान दत्तात्रयाचं हे जे दर्शन चित्र आहे याच्याबद्दल महाराज भाष्य करतात. पुढे महाराज म्हणतात, तादृगिश वचस्थम तथेवा चरितम क्वचित तयोधर्म्यम पूर्वोत्ताहम युक्तम तन्मती माश्चर्येत. म्हणून मुक्त आणि ईश्वर तादृश वचस्तम तथ्यम, ईश्वर या दोघांची वचन आणि आचरण यापैकी जे धर्माला सोडून नसेल, म्हणजे जे प्रवृत्ती योग्य असेल
आचार धर्माला योग्य असं असेल ते बुद्धिमान माणसाने आचरावं, त्याचं आपण आचरण करावं, तो बोध द्यावा. जे धर्माचरणाला योग्य वाटत नाही ते त्यांनी त्या दृष्टीने त्याचा विचार करू नये. एक प्रकारे महाराज या ठिकाणी सहज बोध करून देतात की अशा पद्धतीने तांत्रिक वामाचारी पद्धतीने जरी काही ठिकाणी भगवान दत्तात्रेयाचं चित्र रेखाटण्यात आलेलं आहे, तरी भगवान दत्तात्रेयाची शुद्ध सात्विक पद्धतीने भक्ती करणारे जे कोणी असतील, वैदिक मार्गाचे जे अनुगामी असतील, गुरु जे शिष्य असतील, त्यांनी या अशा पद्धतीचा वामाचारी कुठल्याही पद्धतीचा स्वरूपाचा विचार न करता शुद्ध सात्विक आचरण करत त्याच्या शुद्ध स्वरूपाचं, मुक्त आणि अवधूत स्वरूपाचं चिंतन करावं. अशा पद्धतीने या दत्तपुराणातली उपासना कांड जे आहे त्याच्या 3ऱ्या अष्टकाचा हा जो विशेष अध्याय आहे, दत्तात्रेय अवतार कथनम नावाचा 2रा अध्याय या ठिकाणी इथे समाप्त झाला. आता हा 2रा अध्याय जेव्हा समाप्त झाला, याच्या पुढे काय आहे, तर याच्या पुढे आता भगवान दत्तात्रेयांच्या लीलांचं जे चरित्राचं वर्णन आहे, त्यात सगळ्यात पहिल्यांदा भगवान दत्तात्रेयांचा एक परम शिष्य, हा म्हणजे कोण, तर कार्तिवीर्यार्जुन किंवा सहस्त्रार्जुन जेव्हा म्हणतात, त्याचं चरित्राची भगवान दत्तात्रेयांच्या लीलांचं या ठिकाणी आता वर्णन सुरू होत आहे. म्हणजे या 3ऱ्या अष्टकातला 3रा अध्याय हा या कार्तिवीर्यार्जुन चरित्राचा आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. याची सुरुवात करताना महाराजांनी असं म्हटलं की इंद्रतुल्य पुरा सोमवंशा कृतयुगे नृपाः कृतवीर्याभिधा सम्राट शतपुत्रान्वितो भवत. जे कृतयुगात सोमवंशात जन्म झालेला, सोमवंशात कृतयुगे नृपाः एक राजा, हा कसा, इंद्रतुल्य असा हा कृतवीर्य नावाचा राजा, ज्याला 100 पुत्र होते. कृतवीर्याभिधा सम्राट असा जो सम्राट राजा हा कसा होता, शतपुत्रान्वितो भवतो, त्याला 100 मुलगे होते असा राजा होऊन गेला. पुढे काय झालं, देवा चवनशापात तत्पुत्रा दग्धा नृपो ययौ गुरु शरणमस्वैस वतम प्राहागत एक सुखम. म्हणजे दैवयोगाने चवन ऋषीच्या शापामुळे त्याचे जे शतपुत्र होते ते गतप्राण झाले, जणू काही दग्ध्वा नृपो ययौ, कुठल्या तरी त्या एक जी कथा महाभारतात वगैरे आपल्याला दिसून येते, त्याच्यात हे त्याचे जळून गेले चवन ऋषीमुळे. तेव्हा हा राजा हा बृहस्पतीला शरण गेला, गुरु शरण नस्वे, आणि बृहस्पतीने त्याला पापहरक आणि संतानवर्धक असे त्याला व्रत सांगितलं. सव्रतम प्राहागत हृत सुखम, आणि त्याच्या सुखाकरता ज्याला हे जे व्रत सांगितलं त्याने काय झालं, कृतवीर्यानपत्यत्तम त्रावो गर्भस्य मूलता पातो मृतो भो जात नाशो वैक्रमवस्य वा भूतग्रहाति रोगार्दे बाल्ये वा यत्चिच्छिशो नाशस्यासापि तत्रेयं शांतिदा सप्तमीयुक. ग्रहानुकाले सत्काले मृतं संकल्प वाचयेत स्वात्याचार्य च वृणीयान क्षुद्भूतभूवे वृत्तसोच. म्हणजे या ठिकाणी महाराज असं सांगतात
की हे जे व्रत सांगितलं आहे, या व्रताचं वैशिष्ट्य काय आहे? तर हे कृतवीर्या, पुत्र न होणे, गर्भस्राव, गर्भगूढता, गर्भपात, मृतस्था जन्म, जननानंतर नाश वा गर्भाची विक्लवता, भूत, ग्रह, पीडा, रोग आदींनी बाल्यात किंवा शिशु असतानाच नाश होणं, यासाठी रविवार युक्त सप्तमी शांती देणारी आहे. कुठली? ती रथसप्तमी ज्याला म्हणतात, रविवारी असणारी सूर्याची पूजा, ती रविवारी युक्त सप्तमी, ते त्याला रथसप्तमीचं, रवी सप्तमीचं व्रत त्याला सांगितलं. या ठिकाणी काय त्यांनी असं म्हटलं की हे व्रत कसं करावं? तर प्रतिष्ठाप्या अग्निमीशान्यां विधिवत कलशोपरी सूर्य रुद्र सप्तमातु प्रतिमा स्वर्ण निर्मिता संस्थाप्याभ्यर्च शांत्यर्थम सप्तकुंभा अन्यथा विधी पूर्व पश्चिम कोणान देशस्थांजलपूरितान सौरोषधन ऋषी मंत्रैः समुद्रित रत्नौषधी पल्लवान तुन्वान्ध्वान ध्यायाधिश्रित्य पायसम घेऊयात क्रमात. म्हणजे ग्रहांची अनुकूलता असताना, म्हणजे चांगल्या मुहूर्तावरती संकल्प सोडावा, म्हणजे उत्तम आचार्यांना वर्णी द्यावी. शुद्ध भूमीवरती वर्णी घेतलेल्या आचार्याने ईशान्य दिशेला अग्नीची प्रतिष्ठा करून यथाविधी एका कलशांवरती सुवर्णाच्या सूर्य, रुद्र आणि 7 मातृकांच्या प्रतिमांची स्थापना करून त्यांचं पूजन करावं. नंतर शांतीसाठी यथाविधी पूर्व ते पश्चिम कोणांच्या आतल्या भागानं पाण्याने भरलेले 7 कुंभ ठेवून उद्युक्त इत्यादी या सौर मंत्रांनी, या औषधी मंत्रांनी, स्वस्तोमा वगैरे या ऋषी मंत्रांनी स्तवन करून माती, रत्न, औषधी, पल्लव त्यावर ठेवून पायस तयार करून क्रमाने त्याचं हवन करावं. मग प्रत्येकम पायस संविद्यम व कृष्ण तिले गुरु सूर्य रुद्र मनुभ्यांच शतमष्टोत्तरं विधेः कुर्याति त्वष्टकृताद्यं अंग बलिपूर्ण होती तत जीवत प्रतिपजाः वृद्धा ब्रह्मण्यं स्वर्चिता स्थिताः उदंगमुखो अभिषिञ्चे योर्घटाद्भित् तत्त्वपल्लवैः दीर्घायुरस्तु बालोजं जीवत पुत्राच्या भामिनी. जे पायस, समिधा, यव, जे जवजव ज्याला म्हणतात ते यव, काळेतील यांनी सूर्य आणि रुद्र मंत्रांनी प्रत्येकी 108 आहुती देऊन आचार्यांना पूजा, शिष्टकृत होम, नवाहुती, नवान्न होम नंतर नवाहुती होम आदी करून सर्वांना बलिदान द्यावं. नंतर पूर्णाहुती करावी. नंतर ज्यांचे पती आणि पुत्र जिवंत आहेत अशा पूजा केलेल्या वृद्ध ब्राह्मण स्त्रिया उत्तरेकडे तोंड करून बसून त्यांनी प्रथम स्थापन केलेल्या कलशामध्ये ठेवलेल्या पल्लवांनी यजमानाला अभिषेक करावा. आणि ही स्त्री जीवत पुत्रा, हिची संतती जिवंत राहो, हिचा वय दीर्घायु असा आशीर्वाद द्यावा. या ठिकाणी काय महत्वाचं दिसून येतं आपलं? जीवत पती प्रजा वृद्धा ब्राह्मण्य स्वर्चिता स्थिता. या ठिकाणी काय आहे? वृद्ध ब्राह्मण स्त्रिया
त्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसून त्यांनी जेव्हा स्थापन केलेल्या कलशामध्ये जल आहे त्या पल्लवांनी यजमानांना अभिषेक करावा. अतिशय आगळं वेगळं असं हे सूत्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की यज्ञामध्ये वृद्ध ब्राह्मण स्त्रियांना बसवून त्यांच्याकडून हा शुद्धीकारक प्रयोग हा जो आहे हा शुद्धीचा ही क्रिया करावी या ठिकाणी महाराजांनी सांगितलेला आहे. आणि हे करतात ते आशीर्वाद काय देतात ते हा जो स्त्री हा जो कोणी करणार ही स्त्री जीवत पुत्रा हिची संतती जिवंत राहो हिचा बाळ दीर्घायू हो असा या ब्राह्मण स्त्रीने त्यांना आशीर्वाद द्यावा. आता पुढेच थोडं विस्तारपूर्वक वर्णन करताना या व्रताचं आणि यज्ञाचं महाराज म्हणतात आदित्य चंद्रयुक्तम जतग्रह नक्षत्र मंडलम चक्राः सलोकपालश्च ब्रह्म विष्णु महेश्वराः एते चान्ये च ये देवाः सदा पान्तु कुमारकम् मा शनिर्मांच हुतभूः मा च बालग्रहा क्वचित् पीडा कुर्वन्तु बालस्य मा मार्तु जनकस्य चिच एवं जाते अभिषेकेत धृत्वा शुक्लांबराधिकम्. म्हणजे रविचंद्रानं युक्त ग्रह नक्षत्र मंडळ लोकपालनसह इंद्र ब्रह्मा विष्णू महेश हे देव आणि इतर देव हे कुमाराचं रक्षण नेहमी करो. आणि शनी बालग्रह अग्नी बालकाला आणि बालकाच्या मात्या पित्यांना पीडा न देवो. पुढे असं म्हणतात ते महाराज असं म्हणतात अभिषेकाप्लुतम वस्त्रम दत्वाचार्याय देवता संपूज्य स्वर्ण गो वस्त्रै संपूज्य आचार्य मृत्युजा गुरुवे तिलपात्रस्था कालमूर्तींच कांचनी दत्वा सदक्षिणा विप्राः सस्त्रिका पायसादिना भोज्यास्तैरा शिरोदेयाः संतुष्टे दक्षिणादिना दीर्घायुरस्तु बालोयम यावद्वर्ष शतम सुखम. म्हणजे मग अशा पद्धतीने अभिषेक झाल्यानंतर नवीन श्वेत वस्त्र नेसून अभिषेकाच्या वेळेस असलेलं वस्त्र जे आहे ते हा जो कोणी असा या पद्धतीने व्रत करता असेल त्याने ते वस्त्र आचार्यांना देऊन देवतांची पूजा करावी. नंतर सुवर्ण गाय वस्त्र यासह आचार्यांची पूजा करून त्यांना दान द्यावे. मुख्य आचार्याला यजमाने तिलपात्रात ठेवलेली सोन्याची जी कालमूर्ती असेल ती दक्षिणेसह देऊन सपत्नीक ब्राह्मणांना पायसामध्ये खिरी सकट भोजन घालावे. आणि दक्षिणा आदींनी संतुष्ट झालेल्या ब्राह्मणांनी मग हा जो कोणी दंपती असेल त्याला आशीर्वाद द्यावे. कशा करता तर यांना होणारा बालक हा दीर्घायू हो 100 वर्षापर्यंत याला आयुष्य लाभ व्हावा. आणि हा आशीर्वाद देत असताना महाराजांनी पुन्हा असं म्हटलंय यत्किंचिदस्य दुरितम तक्षिप्तम बलवामुखे ब्रह्मा विष्णु हरिस्कंदो वायू शक्रो हुताशनाः रक्षन्तु सर्वदुष्टेभ्यो वरदा सन्तु सर्वदा इति लब्ध्वा शीर्षो नत्वा तान करता सकुटुंबकम. जे काही या जन्माला येणाऱ्या मुलाचं पाप आहे ते सर्व अग्नीमध्ये टाकलाय या यज्ञाच्या निमित्ताने. ब्रह्मदेव विष्णू शंकर शरानंद वायू इंद्र आणि अग्नी हे सर्व दुष्ट शक्तींपासून याचं रक्षण करो ते नेहमी याला वर देणारे असे असोत
असा आशीर्वाद मिळून त्या सर्वांना नमस्कार करून मग यजमानानं सपत्नीक यजमान जे काही कर्म केलंय ते कर्म ईश्वरार्पण करावं. कर्मेश्वरार्पणं कृत्वा हुतशेषं च भक्षयेत एवं कृते वृते नश्येत सप्तम्या दुष्टम परम. अशा पद्धतीने त्या यजमानाने सर्व केलेले हे जे सगळं व्रतांग कर्म आहे ते ईश्वरार्पण केलं. आपण अजून नेहमी म्हणतो तसंच ब्रह्मार्पणम असतो अशा पद्धतीत किंवा ईश्वरार्पणम असतो अशा पद्धतीने त्यांनी सर्व ईश्वरार्पण करावं. मग हवन शेष असा जो असेल तो त्यांना हुतशेषांच्या भक्षयेत ते त्यांनी हवन शेष भक्षण करावं. मग अशा प्रकारे सप्तमीला व्रत जे केलं असताना रविवार सप्तमी व्रत केलं असताना ज्या पद्धतीने संतती नाश किंवा अशा प्रकारचं जे काही दुष्ट पिटा जे असतात असे जे त्रास असतात ते सगळे नष्ट होईल. म्हणून ते ब्रह्मदेवाने राजाला सांगितलं, राजा विधिना पूर्वीत राजन सम्राट पुत्रा भविष्यती इत्युक्त्वा जगद्गुरु राजा व्यक्रिय वेद प्रथम. हे राजा हे सप्तमीचं जे विधी विधानपूर्वक जे तुला आता सांगितलं ते व्रत विधीपूर्वक कर, तुला सम्राट असा पुत्र प्राप्त होईल. असं सांगून बृहस्पती जगात गुरु हे निघून गेले आणि राजानं यथाविधी ते व्रत केलं. आणि मग हे व्रत जसं त्या राजाने केलं तसं एकदा काय झालं, अथे कदा अपि महिषी नामना शीलधरास्य च मैत्रेयी गुणवत पुत्र लब्धये पृच्छदानता. नंतर त्या कृतवीर्याची जी पत्नी म्हणजे शीलधरा नावाची त्याची पट्टराणी हिने एकदा मैत्री जी होती, मैत्री ही ऋषी ज्याला ब्रह्मवादिनी अशी म्हणते, त्या मैत्रिणीला असं विचारलं की मला गुणी असा सद्गुणी उत्तम पुत्र कसा प्राप्त होईल. पृच्छदानता मैत्रिणींच. तेव्हा मैत्री येऊ वाच, तेव्हा मैत्री असं म्हणाली, श्री दत्तवर्तन कुर्विष्टदम तिरम आब्दम मांगादिपूर्णायाम प्रतिमानस सम अनंतकम. त्या मैत्री ही जी ऋषी पत्नी होती तिने असं म्हटलं की मार्गशीर्ष महिन्यापासून प्रत्येक पौर्णिमेला इष्ट फल देणार असं अनंत रूप दत्तात्रेयाचं व्रत कर. अशा पद्धतीने मैत्री जी ऋषी पत्नी आहे तिने या शीलधरा नावाची ही जी या कृतवीर्याची जी पटराणी तिने व्रत सांगितलं. तेव्हा आता आधी आपण ही रविवार सप्तमी या व्रताविषयी आपण मार्गाने वर्णन केलं ते आपण पाहिलं. आता पुढल्या पुष्पामध्ये आपण हे जे व्रत आहे त्याला आगम मार्गादी पूर्णाया प्रतिमासम अनंतकम असं जे भगवान अनंत रूप अशा भगवान दत्तात्रेयाचे व्रत आहे त्या संबंधी चिंतन करणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.